नाशिक शहर पोलीस दलाच्या अडगाव पोलीस ठाण्याच्या पथकानं धाडसी पाठलाग करून एक गांजा तस्करास जेरबंद केलाय. त्यांच्या ताब्यातून 28 किलो गांजा जप्त केलाय. या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. ही घटना 7 जानेवारी 2025 रोजी पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या स्टॉप अँड सर्च अभियानांतर्गत अडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी 9व्या मैलावर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी लाल रंगाच्या मारुती SX4 MS02 JP 0123 या वाहनाच्या चालकानं पोलिसांना पाहून वाहन न थांबवता पोलीस कर्मचाऱ्यांवर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं पोलीस कर्मचारी वेळीच बाजूला झाल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. या घटनेची माहिती मिळताच नियंत्रण कक्षातून इतर पोलीस वाहनांना सावध करण्यात आलं आणि संशयित वाहनाचा पाठलाग सुरू झालाय. या थरारक पाठलागामध्ये 8 पोलीस वाहने सहभागी होती. संशयित वाहनानं पोलिसांच्या 4 वाहनांना धडकही दिली. सुमारे 2 ते 3 तास आणि 25 किलोमीटरचा चित्तथरारक पाठलाग करून अखेर पोलिसांनी संशयित वाहन अडवले. यावेळी वाहनातील 5 पैकी 4 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले, तर एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडलाय. वाहनाची झडती घेतल्यावर त्यामध्ये 28 किलो गांजा आढळून आलाय. पोलिसांनी आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल गुन्हे दाखल केलेत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित केले. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. काल दिनांक 7 जानेवारी रोजी रात्रगस्त अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्यावर होतो. आम्हाला पर्यवेक्षण 1 म्हणून कर्तव्य होतं. साधारण रात्रीचे 2-2:30च्या दरम्यान अडगाव पोलीस स्टेशनचे CR मोबाईलवरती कर्मचारी भाऊराव गांगुर्डे यांचा कॉल आला की ते एका संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत, परंतु ते वाहन थांबत नाही आहे. सदरची माहिती मिळताच आम्ही सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सदर वाहनाचा पाठलाग केला. सदर वाहन जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या वाहनामध्ये 5 इसम होते. त्यापैकी 4 इसम पडून गेले. 1 इसम आम्ही ताब्यात घेतला. सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश्य माल मिळून आला. सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन अडगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेला आहे. आम्ही निलेश पेट्रोल पंपवर होतो. आम्हाला आडगाव CR मोबाईलचा कॉल झाला. CR मोबाईलचा कॉल झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे आम्ही पण CRच्या मदतीला गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्रधर दत्त मंदिर आहे त्याच्या समोर गाडी ती पकडली आणि ती शेरू चहावाले त्याच्या शेजारी समोर शेरू चहा. AB न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक.